कमीत कमी आम्ही जाऊन नवाज शरीफ यांना त्यांची बिर्याणी खाऊन नाही आलो, नवाज शरीफ यांचा केक कापून नाही आलो. जसं मोदी साहेब गेलेत आणि त्यांनी नवाज शरीफला मिठी मारली, तसं आम्ही तर नाही केलं ना. बाकी सगळे जे आहेत, कुठच्याही धर्माचे असतील, कुठच्याही पंथाचे असतील, ते आपल्या देशातलेच नागरिक आहेत. वरळीत एका घरावर झाड पडल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्या ठिकाणी आता वरळीचे आमदार आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांच्या घरावर झाड पडले त्यांच्या कुटुंबाशी आदित्य ठाकरे यांनी संवाद जो आहे तो साधलेला. खरं तर प्रचाराचे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यातच आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले. सर, वरळीत तुमचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी काही कुटुंबांच्या घरावर झाड पडलेलं आहे, काय आता माहिती? नाही, आता एक फांदी पडली काल संध्याकाळी, पण नशिबाने कोणाला काही हानी झाली नाही. थोडे पत्रे वगैरे डॅमेज झालेत. ते आजींना भेटून आलो, ज्यांना थोडा मुक्का मार लागलाय, पण बाकी काही नाही. सर, खरं तर प्रचार चालू आहे पण तुमचा आवाज बसल्याची माहिती समोर येते. आता बोलताना घसा बसल्यासारखं, काय नेमकं चाललंय? प्रचाराच्या सभा वाढल्या आहेत का? चालू असतं थोडं थोडं, हे तर चालू असतं, हे प्रचारातलंच नेहमीचं आहे. घसा आता आवाज वेगळा येतो, तर फोन कोणाला केलं तर ओळखणार नाही. खरं तर शेवटचे 2 दिवस उरलेले. सोमवारी 18 तारखेला प्रचार थांबतोय. उद्या बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे. कसं एकंदरीत नियोजन? आपल्याला आता हा दिवस तर महत्त्वाचा असतोच आणि बघा, हा दिवस आमच्यासाठी इमोशनल असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जरी ते नसले तरी आमच्या सगळ्यांमध्ये मी पाहतो ते आहेत, शिवसैनिकांमध्ये, ज्यांनी आम्हाला या गेल्या 2 वर्षामध्ये पाठबळ दिलं, एक वेगळी लढाईची शक्ती दिली, त्यांच्यामध्ये तर आहेतच. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की देवेंद्र फडणवीसांकडून सतत आता तुमच्यावर उद्धव ठाकरेंवर टीका टिप्पणी जी ती सुरू झालेली आहे. नोमानी जे मुस्लिम लीगचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेल्या व्हिडिओनंतर आता देवेंद्र फडणवीस टीका करताना पाहायला मिळतात. कमीत कमी आम्ही जाऊन नवाज शरीफ यांना त्यांची बिर्याणी खाऊन नाही आलो, नवाज शरीफ यांचा केक कापून नाही आलो. जसं मोदी साहेब गेलेत आणि त्यांनी नवाज शरीफला मिठी मारली, तसं आम्ही तर नाही केलं ना. बाकी सगळे जे आहेत, कुठच्याही धर्माचे असतील, कुठच्याही पंथाचे असतील, ते आपल्या देशातलेच नागरिक आहेत. सर, असं म्हटलं जातं की महाविकास आघाडी धर्माच्या नावावर मत घेते कारण की त्यांच्याकडे दुसरा काही एजेंडा आहे. बघा, बटेंगे कटेंगे लढेंगे छटेंगे हे सगळं कोण बोलतंय? हे भाजप बोलतंय. आम्ही तर सांगतोय की सगळेच आमचे आहेत. सबका साथ सबका विकास हे जे त्यावेळी त्यांनी बोललेलं ते आम्ही करून दाखवतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप सर के साथ मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.